मंडळी, सत्तरीची सेल्फीमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मुंबईमध्ये बरं का खूप छान बागा आहेत. आमच्या जवळसुद्धा एक सारस्कर उद्यान आहे. ते छान बाग आहे. म्हणजे कसं, तिथं अनेक झाडं आहेत, त्याच्यात रंगीबेरंगी फुलं येणारी झाडं आहेत. आणि तिथं बरं का शेकडो लोकं सकाळी आणि शेकडो लोकं संध्याकाळी हे तिथं मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉकला येत असतात. तर त्यामध्ये एक मी पण आहे. तर बरं का मी बघितलं एक बाईक बरं का, म्हणजे माझ्याच वयाच्या असाव्यात, त्या आपल्या आल्या की सगळी जी झाडावरची जी सुंदर फुलं असतात ना, म्हणजे पांढरी, लाल, गुलाबी, पिवळी, भराभरा तोडून ती आपली टोकरी भरून छू, म्हणजे ती येऊन गेली की जणू काही ईडी किंवा इन्कम टॅक्सनी रेड घालून जसं एखादे लूट करून घेऊन जातात ना, तर तसं ते झाड एकदम ओकं दिसतं. हो, ते मला एकदम खटकलं, मला ते बरं नाही वाटलं. त्यामुळे मी काय केलं, त्या बाईला म्हटलं ते चेक केलं पाहिजे आपण एक सुजाण नागरिक म्हणून. तर दुसऱ्या दिवशी ते बाई ते असेच घेत असताना मी तिच्याकडे नजरेने टोकून बघितलं की काय तू करतेस वगैरे. तर तिनेसुद्धा थोडंसं नजरेने बघितलं, किंचितची कमी केली, कमी टोकरी भरली, पण ती टोकरी भरलीच आणि ती घेऊन गेली. मला ते फारच खटकलं आणि इनफॅक्ट इन्सल्टिंग वाटलं की बुवा आपण एक सुजाण नागरिक एका बाईला हे असं सुचवतो आहे किंवा हे असलं सरकारी झाडं नाही का, ही तुझी स्वतःची नाही आहेत, सगळ्या लोकांसाठी आहेत. आम्ही सगळे हजारो जिकडं जे येणारे वॉकर्स आहेत त्या सगळ्यांना ते फुलं बघायला आवडतात आणि ती स्वतः आपली सगळी तोडून टाकून निघून जाते. म्हणजे काय असो. तर एक दिवस ती असंच थोडं दिवसांनी मी बघितलं आणि तिथं एक तो बोर्ड आहे तो तिला दाखवला. म्हटलं बघा तिथं काय लिहिलं आहे की फुलं तोडू नयेत वगैरे. पण तिने माझ्याकडे बघून दुर्लक्ष करून ती तशीच फुलं तोडत निघून गेली. दुसऱ्या दिवशी मी तिथला तो वॉचमन गेटकीपर असतो त्याला बोललं, म्हटलं हे बघ रे भाऊ, ते बाई येतं तुला दाखवतो. म्हटलं तू टाईम टेबल सकाळी 6 ते 10 लगेच 10ला आम्हाला बाहेर काढतोस किंवा संध्याकाळी 6 ते 8ला आम्हाला लगेच बाहेर काढतोस. तिथं मात्र तुला अगदी कायदा सुचतो. पण ही बाई तुझ्या समोर इथं ती फुलं तोडत असते, तिला काय नाही टोकत? तो म्हटला, साहेब मी त्या बाईला अनेकदा टोकलं, पण ती बाई मी असं म्हणूनसुद्धा तरीसुद्धा सगळी फुलं तोडते आणि ती सुद्धाची टोकरीवर निघून जाते. आता मी काय करू शकतो याच्यापेक्षा? तुम्हीच काहीतरी सांगा. ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी ते परत आल्या, तर मी ठरवलं होतं की मग आपण काही असं सोडायचं नाही. मी तिला म्हटलं, अहो भाई हे काय, ह्या सगळी सार्वजनिक बाग आहे, सर्वांची याच्यात फुलं नाही का, ही का तुमची एकटीची नाहीत, तुम्ही आपलं सगळं तोडून घेऊन जाता, व्हॉट इज दिस नाही का? तर त्या मला म्हणल्या, ओ मी काही फुलं काही बाहेर जाऊन विकत नाही, मी देवालाच घेऊन जात असते. मी म्हटलं कुठल्या देवाला? मी आमच्या देवाला वाहत असते. अहो म्हटलं मग तुम्ही तुमच्या घरच्या देवाला जर तुम्ही वाहत असाल तर तुम्ही घरच्या बागेतली वाहा किंवा विकत घेऊन वाहा, पण तू असं सार्वजनिक बागेतली फुलं तोडायची आणि स्वतःच्या घरच्या देवाला द्यायची, हे काय बरोबर नाही, हे करप्शन आहे. ती म्हटलं काही नाही. मी म्हटलं तुम्ही असं करा, ही जेवढी तोडलीत ना, इथं समोरच्या देवळात तुम्ही देत असाल तर द्या, तिथं देऊन या, पण घरी नाही. ते म्हणलं तसं नाही. ती म्हणली की अहो मी आमच्या घरच्या देवाला मी नमस बोललेली आहे म्हणून त्याला घेऊन चालले. अहो म्हटलं हा देव काय तो देवच काय? नाही नाही. ते म्हटलं की आमचा देव वेगळा आहे. आणि ती सरळ ते गेली, निघून गेली. तेव्हा माझ्या लक्षात आलं पहिली गोष्ट की आपल्या देशात भ्रष्टाचाराला सुरुवात ही देवापासून होते. आता देवाला बरं का काळा पैसा चालतो. देऊळ कुठल्याही इल्लिगल जागात असेल तर ते देवाला तिथं राहायला चालतं. बरं देव म्हणजे कसं, तिथं त्याच्याकडे जे भाविक असतात ते काय त्याचे मेरिट वगैरे बघत नाही. जे म्हणजे VIP घेऊन वगैरे असे मोठमोठ्या देवळातून जे पैसे देतात त्यांना VIP दर्शन देतो. म्हणजे इतर भाविकांच्या आधी त्यांना दर्शन देतो. म्हणजे देवाकडे कुठल्याही म्हणजे मोरल्स नाही आहेत असं आपल्या देवातनं मला दिसतं. बरं ह्या देवांचं कसं आहे, हे मानले तर देव आहेत, नाहीतर नाही. म्हणजे त्याच्यात कसं बरं का, आपल्याकडे लोक इतकी अंधभक्त आहेत, इतकी बिनडोक आहेत, इतकी बावळट आहेत की त्याचं काही ठिकाणी एकदम विश्वास आहे आणि काही ठिकाणी हे असं शक्य आहे का? आता बघा काही जणांचा विश्वास आहे बरं का, मोहम्मदाचा जो घोडा होता ना तो उडायचा, पण काही जणांचा नाही आहे. काही जणांचा विश्वास आहे बरं का, येशू ख्रिस्त जो आहे तो मेल्यानंतर 3 दिवसांनी रिसरेक्ट झाला, किंवा येशूचा जन्म जो आहे त्याची आई जी आहे तिच्या पोटातून त्याला, पण त्याला बाप नाही आहे. किंवा काही जणांचा विश्वास आहे की बुद्ध जे गौतम बुद्ध ते 6 वर्ष तप आश्चर्य वगैरे करत होते, एक कण नाही खाल्ला अन्नाचा. तिचा
काही जणांचा तर विश्वास आहे की ते हत्तीचं मुंडकं तोडलं आणि त्या पोराला बसवलं आणि तो गणपती तयार झाला. पण काही जणांचा विश्वास दृढ असतो, बाकीच्यांचं हे हास्यास्पद असतं. तर अशी गंमत आहे. आम्ही काय नास्तिक माणसं, त्याच्यामुळे आम्ही काही कुठल्या एका बाजूनी आम्ही काही हे विश्वास अंधविश्वास तर नाहीच ठेवत वगैरे. परंतु ह्यांनी काय झालं आहे, करप्शनला मात्र खूप स्कोप मिळालेला आहे. मग आता तुम्ही बघा, जे मंदिराचे जे हे असतात प्रसाद, त्याच्यात करप्शन आहे का? आहे. ठिकठिकाणी प्रसादाची मोठी कॉन्ट्रॅक्ट दिली जातात. मग त्याच्यात आपले भक्त काय त्याचा विचार करत नाहीत, ते आपले देतात आणि मिळेल ते प्रसाद घेतात. त्याच्यानंतर आणखीन जे हे असतात कॅश तर तिथं काय किती असे पोत्याने पैसे पडलेले असतात. ते घेताना सुद्धा आपल्याला दिसतात. काही वेळा ते CCTVमध्ये जे काही त्यातले पंड्या लोक चोरतात आणि ते खिशात घालतात ना, ते सुद्धा दिसलेलं आहे. पण बरेचदा त्यांचं CCTV असतो तो बंद असतो. तर अशा रीतीने कित्येक करोडचा हिशेब येतो आहे जातो आहे, पण त्याचा काही म्हणजे मागमूस लागत नाही. म्हणजे भ्रष्टाचार हा देवापाशी, म्हणजे ते कसं सामान्य जे हे असतात भाविक असतात ना, ते बिचारे बावळट भोळे सरळ मंदबुद्धीचे आणि अंध असतात. त्यामुळे त्यांना नाही देव आहे, देव काहीतरी असेल तर पाप लागेल ना पण देवाकडे असं असतात. परंतु जे पंडे असतात तिथे जे काम करणार असतात ते लय हुशार असतात. त्यांना घेतं देवी असलं काही नाही, इथनं मिळेल तेवढे पैसे आपल्या खिशात घालायचे की प्रश्न मिटला. असो, तर अशाच गोष्टीचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सध्याचं ते जे आपलं राम मंदिर आहे प्रसिद्ध, तिथंही शेकडो कोटीचं गबन झालेलं आहे हो. आणि त्याच्यावर बरं का बोंब मारतात विशेषतः काही लोक, हे काय चाललं आहे वगैरे वगैरे. इथं 200 कोटी 500 कोटी यांनी ढापलेत. ते जे हे दिले जमिनीची किंमत दी वाटली ती आवाच्या सवा दिलेली वगैरे वगैरे, असं काही बऱ्याच काही गोष्टी आहेत. तेच काही जण म्हणतात ते त्यांचं मला आर्ग्युमेंट आवडतात. म्हणजे जे अंधभक्त असतात तर ते काही वेळा ते फार छान पॉईंट बोलतात. काही अंधभक्त मला आणले की काय हे कशाबद्दल, तुम्ही दिलेत का पैसे, आहे का तुमच्याकडे पावती? जर तुम्ही दिले असतील तर विचारा की ह्याचा हिशेब काय. तुम्ही एक पैसा देत नाही, जे देत आहेत त्यांनी द्यावं, जे घेत आहेत त्यांनी घ्यावं. तुम्ही उगाच नका त्याच्यात हे करून. हा पॉईंट मला पटला बरं का. सॉरी, आज मला जरा थोडासा खकला आलेला आहे. ते देवानीच काहीतरी हे केलेलं दिसते माझं. असो, तर सांगायची गोष्ट म्हणजे, तर हे जो भ्रष्टाचार आहे हा सगळीकडनं इथनं असं पर्क्युलेट होत आलेला आहे. आणि बरं का, यावर बाबा रामदेवांनी असं सांगितलं, ते मी माझं म्हणचं नाही की रोज 1,00,000 कोटी रुपयाचे पैशाची हेराफेरी होते इथे बाबा रामदेव. असो, तर सांगायची गोष्ट म्हणजे काय, हा जो आहे ना असा अंधविश्वास, काही जण मूर्ख असतात, काही जण चालू असतात, त्याचा गैरफायदा घेतात. हे शेकडो वर्षापासून चालवतं आलेलं आहे. त्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे कुठलं, तर ते म्हणजे आपलं सोमनाथचं मंदिर. त्याची गजनीने 17 वेळा लूट केली. दरवेळेला काय व्हायचं बरं का, बघा, एकदा नाही 17 वेळा, की तो तिकडनं खैबर खंडीच्या पलीकडनं म्हणजे 1 महिन्यापेक्षा जास्त वेळ त्याला लागायचा यायला. त्यांचं ते फौज यायची, त्यांना ते हजारो घोडेस्वारावर यायचे, काही अनेक सांडणी स्वार यायचे इथं आणि सोमनाथावर आक्रमण करायचे. तलवारी चालवून, मुंडकी उडवून कित्येक म्हणजे टनानी सोनं नाणं चांदी हिरे मोती माणकं जे मिळेल ते घेऊन निघून जायचे. आणि गेल्यानंतर मग इकडं अरे काय झालं, आपलं नुकसान झालं, तरी पण मग काय नवीन मूर्ती, नवीन प्राणप्रतिष्ठा, परत आम्ही तयार करणार असं म्हणून ते परत तेवढंच भव्य आणि तसंच सुंदर आणि तसंच पैसे घालून तसंच एक मूर्ती आणि सगळं काही तयार करायचे. पण त्यास मग प्राणप्रतिष्ठा करायची. म्हणजे आता याच्यात भगवान शंकर आलेले आहेत, आता काही होणार नाही असं त्यांचा लोकांचा समज असायचा. पण मग परत 1 वर्ष 2 वर्षांनी परत गजनीचं त्याच पद्धतीने यायचे, त्याच पद्धतीने घ्यायचे. ते मंदिर तोडायचे, ते शिवलिंग तोडायचे, ते मूर्ती तोडायचे, जे जे मिळेल ते सगळं काही लुटायचे, घ्यायचे, जायचे. आणि इकडं परत आपल्याकडचे जे पंडित जी असायचे ते आपले परत त्याच हिमतीने असं परत इकडचं तिकडचं सोनं नाणं गोळा करून परत मंदिर बांधायचं. ते असं 17 वेळा झालं. पण इथल्या लोकांना काही सुचलं नाही की आपलं काहीतरी चूक होती आहे. आणि गजनीवर काय तिथं काय मंडळी काय त्यांना माहितीच होतं की त्या दगडात काही देव नसतो, काही नसतो, ते याचे लुटायचे. तर अशी ही लूट पूर्वीपासून चालू आहे.
ती आतासुद्धा चालू आहे. फक्त काय पूर्वी तर गझनेनी तिकडनं लूट करायचं, आता इथल्या इथेच आपलीच लोकं लूट करत आहेत. तर माझं काय म्हणणं आहे, जर गझनीनी लूट केलेली चालते तर आपल्या इथल्याच लोकांनी लूट केलेलं काय वाईट आहे? करू दे की त्यांना लूट नाही काय. बरं ते जे आपले मंद भक्त आहेत, अंध भक्त आहेत, ते आपलं देतात पैशात की झालं काय नाही, आणि जे काम करतायत ते त्यातनं लुटमार करणारच. अहो तुम्ही साधं घ्या, आपल्या इकडं तुमच्याकडे जो फेरीवाला उभा असतो तो थोडंसं ते कॉर्पोरेटरला काहीतरी चिरमिरी देत असतो. इकडनं जो पोलीस जात असतो त्याला कोणतरी इकडनं तिकडनं चिरमिरी मिळत असते. आणि अहो आपल्याकडचे आमदार खासदार 50 खोके एकदम ओके, ते तर नुसतं इकडनं तिकडं जाण्यासाठी जर 50 खोके घेत असतील, तर ज्यांनी हे राम मंदिर बांधलं अशी जी मंडळी आहेत त्यांनी त्याच्यासाठी खूप मोठा म्हणजे लढा दिलेला आहे. त्यांनी त्याच्यासाठी म्हणजे बलिदानसुद्धा केलेलं आहे. म्हणजे आठवता ते जेव्हा बाबरी मशीद पडली तेव्हा कितीकांनी आपला जीव गमावलेला आहे. असं एवढा लढा करून मग शेवटी नवीन सरकार आणून त्यांनी स्थापन करून हे जेव्हा मंदिर केलं तेव्हा त्याच्यातनं काही हजार कोटी रुपये जाणारच. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल की आपण मरू नये. आणि ते काय शेवटी जे काम करतात ते काहीतरी घेणारच. आणि त्यांना माहिती आहे की हे असं देवाचे पैसे ढापल्याने पाप वगैरे काहीही लागत नाही. ती मंडळी हुशार आहेत, आपले बुद्धू बावळट लोक आहेत, त्यांना काही वाटत नाही वाईट. ते आपलं जातात मंदिराला दान देतात आणि असे हजारो लाखो करोड रुपयाच्या सोन्याच्या विटा, चांदीच्या विट्या आणि आपल्या परीने लोक देत आहेत. देणाऱ्यांनी देत जावं, घेणाऱ्यांनी घ्यावं. ते वरचे जे चालू मंडळी आहेत तर ते त्यातनं ढापतात, जेवढं शक्य होईल तेवढं ते करतात. बरं त्यांनी काम केलेलं आहे, त्यांनी चिकार मेहनत घेतलेली आहे, तर त्यांना त्याचं फळ नको मिळाला तर ते असे ते लुटतात. तर हा प्रोग्राम जो आहे ना तो असा चालू राहणार, कारण की लोक काही शहाणे होणार नाहीत. आणि भ्रष्टाचार जो आहे तो देवापासून दूर होतो, तो देवापाशी चालणारच जाणार आहे. आता जर तुम्हाला छोटे मोठे राजकीय नेते इकडनं तिकडनं किंवा एखादं श्रीमंत माणसं किंवा एखादं मोठी बिल्डिंग असते त्याच्यात जर चिकार पैसे आणि भ्रष्टाचार दिसत असेल तो प्रत्यक्ष देवानी का करू नये तर त्यामुळे असा तो हा जो आहे तो भ्रष्टाचार चालू राहणार. आता तुर्तास जोपर्यंत आपण अंधभक्त आहोत, जोपर्यंत आपण मंदभक्त आहोत, जोपर्यंत आपल्याला काहीही स्वतःचं डोकं वापरून त्यांना कोणाला प्रश्न विचारायचे नाहीत तोपर्यंत ते चालूच राहणार. आणि समजा ह्याच्यातलं काही आता थांबवलं तरी काय, अयोध्या तो बस झाकी है, अभी काशी मथुरा बाकी आहे. तिथलीसुद्धा मंदिरे लवकरच येत आहेत, त्याची वाट बघूया. तोपर्यंत जय श्रीराम.